जेव्हा लोक एखादं पुस्तक आयुष्य बदलणारं आहे असं म्हणतात, तेव्हा बहुतेक वेळा त्यांचा अर्थ असा असतो की त्या पुस्तकात स्पष्ट उत्तरं असतात. काय करायचं, काय करू नये, कसं जगायचं, कोणता मार्ग निवडायचा. पण व्हॉट आय नो फॉर शुअर हे पुस्तक तसं नाही. ओप्रा विन्फ्रेचं हे पुस्तक तुम्हाला आदेश देत नाही, ते नियम सांगत नाही, ते तुमच्या सगळ्या समस्या संपतील असं आश्वासन देत नाही. त्याऐवजी हे पुस्तक तुम्हाला थोडं थांबायला सांगतं, शांत व्हायला सांगतं आणि हळूच असं म्हणतं, आयुष्याने मला जे शिकवलं ते मी इथे शेअर करत आहे. या पुस्तकाची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्याचा आवाज. तो मोठा नाही, तो ओरडत नाही, तो दबाव टाकत नाही. तो एका विश्वासू माणसासारखा आहे, जो तुमच्या शेजारी बसून स्वतःच्या आयुष्यातले अनुभव सांगतो. व्हॉट आय नो फॉर शुअर हे नावच खूप काही सांगून जातं. याचा अर्थ असा नाही की हाच अंतिम सत्य आहे. याचा अर्थ असा आहे की हे ते सत्य आहेत जे ओप्रानी स्वतःच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा खरे ठरताना पाहिले आहेत. हे पुस्तक आपले विचार समजावण्यासाठी सगळ्यात जास्त वापर करतं ते वैयक्तिक अनुभवांचा. ओप्रा कोणत्याही सिद्धांताने सुरुवात करत नाही. ती तत्त्वज्ञान शिकवत नाही, ती गोष्टी सांगते. तिचं बालपण, करिअरमधले अनुभव, नात्यांमधले क्षण, एकटेपणाचे वेळा आणि स्वतःवर शंका वाटलेले प्रसंग. या गोष्टी अनेकदा अगदी साध्या असतात, पण हाच साधेपणा त्यांना खरं आणि जवळचं बनवतो. जेव्हा ओप्रा आनंदाबद्दल बोलते तेव्हा ती आनंदाची व्याख्या करत नाही. आनंद म्हणजे हे आणि ते नाही असं ती सांगत नाही. ती फक्त एवढंच सांगते की तिला आनंद कधी आणि कसा जाणवला. छोट्या क्षणांमध्ये, शांततेत, कृतज्ञतेत, वर्तमानात जगताना. ती दाखवते की आनंद बाहेर मिळत नाही, तर जेव्हा आपण लक्ष द्यायला शिकतो तेव्हा तो आपोआप दिसायला लागतो. हे पुस्तक आपल्या विचारांना पुन्हा पुन्हा सांगूनही स्पष्ट करतं. कृतज्ञता, स्वतःवर विश्वास, स्वतःला स्वीकारणं, वर्तमानात राहणं या गोष्टी वारंवार येतात. सुरुवातीला असं वाटू शकतं की तेच तेच बोललं जातंय, पण हळूहळू कळतं की आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अशाच असतात ज्या आपल्याला वारंवार आठवण करून द्यावी लागते, कारण आपण त्या विसरतो. ओप्रा हे दाखवते की शिकणं ही सरळ रेषा नाही. आपण एखादा धडा शिकतो, मग विसरतो आणि मग पुन्हा शिकतो आणि प्रत्येक वेळी थोड्या जास्त खोलवर समजतो. हे पुस्तकही अगदी तसंच करतं. या पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रामाणिकपणा. ओप्रा स्वतःच्या कमतरता लपवत नाही. ती स्वतःला नेहमी मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. ती स्पष्टपणे सांगते की तिला भीती वाटली आहे, तिला स्वतःवर शंका आली आहे, तिला एकटेपणा जाणवला आहे, एवढ्या मोठ्या यशानंतरही. यामुळे वाचकाला असं वाटतं की हे पुस्तक कुठल्या परफेक्ट माणसाने लिहिलेलं नाही. हे पुस्तक एका साध्या माणसाने लिहिलेलं आहे, ज्याने आयुष्य खरंच अनुभवलेलं आहे. त्यामुळे पुस्तकावर विश्वास बसतो. ओप्रा हेही दाखवते की मजबूत असणं म्हणजे दुःख टाळणं नाही. मजबूत असणं म्हणजे दुःख स्वीकारणं आणि तरीही पुढे जाणं. ती ही गोष्ट थेट सांगत नाही, पण तिच्या अनुभवांमधून ती आपोआप समजते. या पुस्तकात अनेक वेळा ठोस निष्कर्ष नसतो. काही विचार असेच संपतात, जसं आयुष्यात घडतं. मोठं उत्तर नसतं, फक्त एक समज असते, त्या क्षणी खरी वाटणारी गोष्ट. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं असं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं आहे. भाषेच्या बाबतीत हे पुस्तक खूप सोपं आहे. कठीण शब्द नाहीत, अवघड कल्पना नाहीत. असं वाटतं की कोणीतरी आपल्याशी मनापासून बोलत आहे. त्यामुळे वाचकाला जोडलेपणा वाटतं. आध्यात्मिकतेबद्दल बोलताना हे पुस्तक कोणत्याही धर्मात अडकत नाही. ओप्रा अंतर्ज्ञान, आत्मा, उद्देश आणि शांततेबद्दल बोलते, पण तिथे नियमांसारखं मांडत नाही. ती फक्त स्वतःचा अनुभव सांगते आणि वाचकाला स्वतः अनुभव घ्यायची मोकळीक देते. या पुस्तकातले अध्याय वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत. आनंद, कृतज्ञता, शक्ती, स्पष्टता आणि शक्यता. यामुळे वाचकाला कळतं की एकच विचार आयुष्याच्या अनेक भागांशी जोडला गेला आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं हा या पुस्तकाचा खूप महत्त्वाचा संदेश आहे. ओप्रा दाखवते की स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास कसा ठेवायचा. कधी तिने तो दुर्लक्षित केला आणि त्याचे परिणाम काय झाले, आणि कधी तिने त्यावर विश्वास ठेवला आणि आतून शांत वाटलं. हे पुस्तक हेही सांगतं की जाणीवपूर्वक आयुष्य जगणं म्हणजे काय. कधी हो म्हणायचं आणि कधी नाही, कुठे थांबायचं आणि कुठे पुढे जायचं. हे सगळं आदेशासारखं नाही, तर स्वतःचा सन्मान करण्यासारखं मांडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक तुम्हाला बदलवण्याचा प्रयत्न करत नाही. ते तुमच्यावर विश्वास ठेवतं. ते मानतं की तुमच्यात आधीपासूनच शहाणपण आहे, फक्त ते ऐकण्याची गरज आहे. शेवटी हे पुस्तक ओप्राची गोष्ट वाटत नाही, ते तुमची गोष्ट वाटायला लागतं. तुम्ही स्वतःविषयी विचार करू लागता, तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या निर्णयांबद्दल, तुमच्या सत्यांबद्दल. आणि हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे. हे पुस्तक तुम्हाला उत्तरं देत नाही, हे पुस्तक तुम्हाला स्वतःशी जोडतं. जर तुम्हाला हा स्क्रिप्ट आवडला असेल आणि अशाच पुस्तकांवर, आयुष्यावर आणि विचारांवर आधारित आणखी कॉन्टेंट पाहायचा असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.
त्यामुळे आम्हाला पाठबळ मिळतं आणि तुम्ही पुढचे व्हिडिओ चुकवणार नाही. ऐकल्याबद्दल खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू.